काल आपण अध्याय क्रमांक 11 ववी क्रमांक 465ला येऊन थांबलो होतो. शेवटच्या 2-3 ओळी आहेत त्या पाहूया आपण. त्याचा श्लोक असा होता, मी लोकांचा क्षय करणारा काल, लोकांचा क्षय करणारा काल अतिशय वृद्धी पावलो आहे. यावेळी लोकांना मारण्यास, त्यांचा संहार करण्यास प्रवृत्त झालो आहे. शत्रूच्या प्रत्येक सैन्याचे योद्धे स्थित आहेत, ते सर्व तुझ्या वाचून नाहीसे होतील. भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगतात, तो घाबरलायस ना, तर हे माझं सगळं काय दाखवायचं तुला, मला चित्रपट दाखवायचा आहे, इंड काय आहे सगळा असा असा आहे, म्हणून मला तुला हे सगळं दाखवायचं आहे. आणि वास्तविक विश्वरूप सगळं कालचं आपण म्हटलं स्टेटसमध्ये सांगितलं आहे, अस्ति भाती आणि प्रिय नाही नामरूप बाजून काय आहे त्याच्याबरोबर, अस्ति भाती प्रिय, 3 गोष्टी. हां मग तेच ना, मग मी तेच म्हणतो ना, त्याच्यात नाही. मग ते नामरूप अस्ति भाती प्रिय आणि नामरूप फक्त मायावी आहे, पण ते सुद्धा मायावी नाही त्यांचं म्हणणं आहे, ते सुद्धा भगवत स्वरूपच आहे. जसं भगवंत पूर्ण नखशिकांत ब्रह्म आहे आणि आपण आता या स्टेपपर्यंत आलेले की आपण सुद्धा नखशिकांत ब्रह्म आहे. जगामध्ये एक देव सोडून दुसरी कोणती वस्तू नाही, पण हे दिसणारं जे जगत आहे त्याचं पण अधिष्ठान दाखवायचं देवाला की या सगळ्यांच्या पाठीमागं मी, चांगल्याच्या पाठीमागे, गुणींच्या पाठीमागे, हत्यारांच्या पाठीमागे, जनावरांच्या पाठीमागे, हिंस प्रवृत्तीचे माणसं आहेत त्यांच्या पाठीमागं अधिष्ठान स्वरूप मी. आणि ते कसे आहेत ते सांगतात शेवटच्या याच्यामध्ये सांगितलं, शस्त्रापेक्षा यांचे बोल अति तिखट आहेत, त्यांना गर्व आहे. आणि देव कधी कधी काय करतो, एखाद्याचा अहंकार जिरवण्यासाठी सुद्धा कधी कधी क्रॉस जाऊन त्याला थांबवत असतो. यांचे शस्त्रापेक्षा अति बोल तिखट आहेत, ते अग्नीपेक्षा अति दाहकत असे दिसून येते. व मारण्याच्या कामात काळकूट विषयाची तुलना केली तर या शब्दापेक्षा काळकूट विषयाला मधुर असे म्हणावे लागेल, अशी ते व्यर्थ वल्गना करत आहेत ती लोक. तर हे वीर म्हणजे जणू गंधर्व नगरातील लोट असावेत किंवा पोकळीचे भेंडोळे असावे अथवा चित्रातील रंगीत दिखाऊ फळे असावीत, त्याप्रमाणे हे निर्जीव आहेत असे समज. बघा त्यांच्यातलं चैतन्य हेच आहे, त्यांनी काढून घेतलेलं असं दाखवलेलं. आणि हे पण मायावी स्वरूप बोलणं चाललेलं आहे. ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर सगळं एकच आहे. अरे जसं आपण अर्जुन जीवदशेवर आहे, तो घाबरलाय, मी मरतोय काय, तर यांना काय घाबरतो, हे मरके आहेत, यांच्यातला मी प्राण पहिलाच काढून घेतलेलं आहे, मृत पावलेले. या प्रश्नाचं काय चाललेलं आहे, उत्तर चालू आहे. अरे जसा मृगजळाचा पूर यावा तद्वत हे सैन्य आहे. आणि हे माऊली पण काय म्हणतात, मृगजळवत कवणाचे मायबाप, हे नातेवाईक आपतेष्ट हे सुद्धा मृगजळाचे पूर. अथवा सैन्य नव्हे तर जणू कापडाचा साप करावा किंवा अलंकार घालून सजवून बाहुली उभी करावी, तशी ही निर्जीव सैन्ये आहेत. काल आपण इथपर्यंत आलो होतो. 11वा अध्याय विश्वरूप दर्शन. जगात उत्स्फूर्त परमात्माच नटलेले आहे, मग तो चांगला असो वाईट असो. आम्ही न देखू अवगुणा पापी पवित्र शहाणा, अवघी रूपे तुझी देवा वंदू भावी करू सेवा. तिसरं चरण काय, तिसरं चरण आम्हाला मज भक्ती सेविका, पुढं त्याच्यातलंच आहे ना. तुका म्हणे घोटी विष अमृत तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी. म्हणून हे सगळं जे जर जगत असलं, मग तुकाराम महाराजांना रामेश्वर भट्टांनी किंवा विसोबाचाटी आपल्या यांनी सालोमालोनी वगैरे त्रास दिला मंबाजी बोंनी, तरी का नाही घृणा निर्माण झाली, त्या अधिष्ठानावर होते. हे या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व. आता गुप्त थोडी आहे, सोन्याची बाहुली गुप्त थोडी आहे, चंदनाची बाहुली चंदनापासून गुप्त थोडी आहे, परंतु जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत. म्हणून तू उठ, यश संपादन कर. श्लोक क्रमांक 33 वाचतोय. म्हणून तू उठ, यश संपादन कर, शत्रूंना जिंकून संपन्न राज्यभोग हे भीष्मादिक मीच पूर्वी मारले आहेत, व त्यासाठी हे अर्जुना तू नुसता निमित्त हो. मग तिकडं जसं निमित्त आहे तसं इकडे सुद्धा निमित्ताचा धनी केला असे प्राणी. पूर्वीच्या बळावर ही जाणीव राहिली पाहिजे शेवटपर्यंत. तुम्ही कितीही मोठ्या कर्तृत्वाच्या मोठ्या सीडीवर असले तरी एवढी जाणीव राहिलीच पाहिजे. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, हे कोणत्या उंचीवरून तुकाराम महाराज बोलतात, सामान्य उंचीवरून नाही बोलत ते. आणि हा बी आवेश आहे त्यांच्याकडे, वेळ प्रसंगी तर उजळावया लो वाटा, खरा खोटा निवाडा. तेच का तुकाराम महाराज तुम्ही का उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली म्हटलेले.
मग हे किती प्रसंग कोणता आहे, कोणत्या शिडीवरून बोलत आहेत. आणि ज्या वेळेला त्यांना जर कोणी म्हटलं हा 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 तुम्ही उजळावायला आलात वाटा, तेव्हा ते म्हणले असते छे परमात्मा ते करून घेतो, मी निमित्त मात्र आहे, निमित्ताचा धनी केला असे प्राणी, काय म्या पामावरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. तुका म्हणे त्यांची कोण जाणे कळा, वाघवी पांगुळा पायावीन. त्यामुळं म्हणून तू उठ आणि यश संपादन कर, यांना जिंकून राज्य संपन्न राज्याचा भोग घे, हे भीष्मादिक मीच पूर्वी मारले आहेत, त्यासाठी अर्जुना तू नुसता निमित्त हो. एरवीच्या बळावर शरीराच्या चेष्टा क्रिया चालतात, ते सर्व मी बळ पूर्वीच ग्रासून टाकलेले आहे. आता हे सर्व सैन्य कुंभाराच्या मातीच्या चित्रातील बाहुल्याप्रमाणे किंवा चित्रीव घोडेस्वाराप्रमाणे निर्जीव आहे ते सैन्य. आणि आता हे जे दिसते हे सुद्धा यांच्यातले जर चैतन्य काढलं तर हे काय आहे त्यांच्यामध्ये, आणि ते चैतन्याची सत्ता कोणाची, आणि वरून जरी दिसत असले तरी ते कोण आहेत, मीच आहे. तुकोबरायची बघा ना युक्ती कशी. मग इथे तुकोबराय रामेश अर्जुनापेक्षा एका उंच स्थानावर आहेत. हां, भूताने हात पकडला तरी सुद्धा ते म्हणतात तुला हे पण रूप घेता येतं नाही का. आता आपल्याला सुद्धा असं झालं, जर भूत नाही आपल्या भूताचे पुढे बोलायचीच आपली बोबडेच ओळून जाणार आहे, हे की नाही. पण असं काही थोडं जरी थातूर मातूर झालं तर अशी आपली भावना राहील का हो. त्याचं नाव बोध आहे. त्याचं नाव काय आहे, बोध आहे. प्रसंगाला बोध आठवला पाहिजे त्यावेळेला आपल्याला असं वाटलं पाहिजे याच्या पाठीमागं कोण, हे सूत्रधार कोण आहे या गोष्टीच्या पाठीमागं, तर तो परमात्मा आहे. तो अशी आपली खेळी खेळतोय. आता हे सर्व सैन्य कुंभाराच्या मातीतील चित्रातील बाहुल्याप्रमाणे किंवा चित्रीव घोडेस्वाराप्रमाणे निर्जीव आहे. त्या कळसूत्री खांबावरील बाहुल्यांना हलवणारी दोरी तुटली म्हणजे वाटेल त्याने त्या बाहुल्यास लोटली तरी ती जशी उलथून पडतात, त्याप्रमाणे या सर्व सैन्याचा आकार मोडून टाकण्यास अजिबात वेळ लागणार नाही. म्हणून अर्जुना उठ उठ, लवकर शहाणा हो. विराट राजाच्या गायी हरण करण्यासाठी कौरव मत्स्य देशात आले होते. त्यावेळी तू सरसकट सर्वांवर मोहनास्त्र घातले व विराट राजाच्या अतिशय भित्र्या अशा उत्तर संज्ञक मुलाकरवी सर्व कौरवांची वस्त्रे हिसकावून घेऊन त्यांना नग्न करून सोडले. ते हेच सैन्य आता त्यावेळेपेक्षाही निस्तेज निष्कपट आहे व आयता युद्ध प्रसंगही आलेला आहे. पहा समोर त्यावेळेला ज्यावेळेला ते पॉवरफुल होते आणि तुम्ही मात्र नॉर्मल होते. त्यांना तो 13 वर्षाच्या वनवासामध्ये होते ते त्यावेळेला तुझी ताकद कमी होती, यांची जास्त होती, तरी पण तू त्यांना. आणि तो काय म्हटलं होता तो राजाचा मुलगा, मी यांची सगळे भरजरी वस्त्र माझ्या बाहुल्यांना खेळायला घेऊन येतो, बहिणीला म्हटला होता. आणि तिथे गेल्यावर घाबरला पाहिल्यानंतर, आणि यांनी एकट्याने एवढ्यांना सगळ्यांना काय घातलं होतं, मोहनास्त्र घातलं होतं. आता तर हे मेलेले आहेत, हे जिवंत नाही, तेच हे सैन्य. असा प्रसंग आल्यानंतर पण आपल्याला असं वाटलं पाहिजे देवाने पहिलंच त्यांना मारलेले, निमित्त देतोय आपल्याला फक्त ती गोष्ट करून घेणं. तेच हे सैन्य आता या वेळेपेक्षा निस्तेज व निष्कृष्ट झालेले आहे. आयता युद्ध प्रसंगही आलेला आहे, तेव्हा त्यांचा संहार कर व एकट्या अर्जुनाने शत्रूस जिंकले असे यश मिळवू. आणि ते कोरडे निष्फल यशच मिळणार आहे असे नव्हे, तर त्याच्याबरोबर संपूर्ण राज्यही त्यात सहजच आलेले आहे. हे सव्यासाचीनं तू केवळ नावाला निमित्त मात्र कारण हो. बस तुला फक्त आम्हाला यश द्यायचं आहे, बाकी सगळं कार्यक्रम आम्हीच केलेला आहे. श्लोक क्रमांक 34. द्रोणाला, भीष्माला, जयद्रथला व कर्णाला तसेच दुसऱ्याही मी मारलेल्या वीर योद्ध्यास तू मार अशी व्यथा पाहू नकोस. त्यांना भिवू नकोस, युद्ध कर, रणात शत्रूंना तू जिंकशील. बघा बरं, ते चित्र दाखवले होतं त्याला, पण परत भुरळ पडली. जेव्हा युद्धभूमीवर गेला तेव्हा त्याला आठवलं होतं का हे मेलेलेच आहेत म्हणून, तेव्हा पुन्हा घाबरायचा. पुन्हा घाबरला नाही तरी पण धास्ती असायचीच. नाही तर त्याला विजय दाखवलं आणि सगळे मेले तरी तुम्ही 5 पांडव जगणार हे चित्र दाखवलं आहे. पण काय होतं प्रसंगाला पुन्हा आपण साहेब जसे येताना म्हणले का पुन्हा हेलकावा खातो, आपण हेलकावा खातो. तू द्रोणाची पर्वा करू नकोस, भीष्माचे भय बाळगू नकोस व कर्णावर शस्त्र कसे चालू असे म्हणू नकोस. आणि जयद्रथला बघा ही तुमच्यावर पण पाळी आली तर तसंच तू द्रोणाची पर्वा करू नकोस. भीष्माचे भय बाळगू नकोस असं एखाद्या वेळेला बोलावं लागं नाही का नाही. यांना पटलं लगेच, भीष्म द्रोण लगेच टपाटप डोळ्या पुढं आले यांच्या, आहे का नाही.
अरे कर्णावर शस्त्र कसे चालू असे म्हणू नकोस, आणि जयद्रथला मारण्याकरता कोणत्या उपायाची योजना करावी याविषयी चित्ताने चिंतन व विचार मुळीच करू नकोस. आणखीन इतर जे जे नामांकित वीर आहेत सांगितलं ना, जयद्रथला मारण्याची चिंता करू नको, तरी म्हणतो चल त्याच्या मागे, चल त्याच्या मागे. का का असं का होतं? का? म्हणून विसर नको मला देवा तुमचा, विसर नको पडून देऊ, असं काय वाक्य? हिची दान देगा तुझा विसर न व्हावा. काही किती प्रसंग येऊ द्या, म्हणून पहा ते पांडव ही याच्यासाठी कोणताही प्रसंग बाका येऊ द्या तुमच्या, आणि हर्ष आनंदाचा पण येऊ द्या तरी उरळून नाही जायचं. पहा ते पांडव अखंड वनवासी. असे तर आपली एकाची स्टेप नाही, आपण सदा सुखी राज्यावर आहेत आपण, तरी त्या देवाशी आठविती. प्रल्हादाला बाप राग करतोय तरी पण तो देवाचा नाही, आपल्यासारखा म्हणलं असता एवढं करून एवढा माझ्या मागं लागला, हॅट नसतो लागलं मागे, आहे की नाही. ते एक एक पाहिले तर सर्व ही भिंतीवर काढलेल्या चित्रातल्या सिंहाप्रमाणे निर्जीव आहेत असे समज. त्यांना काय ओल्या फुटक्याने, त्यांना काय ओल्या फडक्याने पुसून टाकायचे एवढेच फळ्यावरचे जसे असे वास्तविक असता अर्जुना. या युद्धाकरता जन्मलेल्या वीरांची काय कथा आहे? हा सर्व मिथ्याभास आहे. काय हे सगळं काय आहे? मिथ्याभास आहे. बाकी यांचे तेज बल इत्यादी सर्व खरोखर मी पूर्वीच ग्रासून टाकलेले, असा आपला पण भरोसा पाहिजे. आपल्या देवाशी जर संबंध आहे ना, येऊ द्या ना कोणी, देवाने याची डुस करून टाकलेली पावर, हा जरी वरवर करत असला तरी नाही त्याची पावर चालू शकत. असे पण प्रसंग येणार, यायलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला कळणार नाही. असं आहे, असं धावून आला पाहिजे. धरतो का काय दात होट खाऊन, तो जसं दात होट खाऊन आला का आपण हे पळायचं माग राहायचं स्थिर. आणि फटका बसला आणि गेलो तरी काय म्हणायचं, तो त्याला काय म्हणायचं? मुक्तिदाता आहे तो, आपल्याला सोडवायला आलाय, आपली कामं आटोपली म्हणून आता निमित्त मात्र काहीतरी पाहिजे ना. देव स्वतःकडं कोणतंही कारण घेत नाही, आपल्यावर खापर फोडतो आणि घेऊन जातो. जेव्हा तू हे सगळे कुठपर्यंत आलो होतं बरोबर 75, जेव्हा तू हे सगळे माझ्या तोंडात गेल्याचे पाहिलेस तेव्हाच या सर्वांचे आयुष्य संपले. हे आता रिकाम्या अघळ पघळ पण पोकळ सोपटाप्रमाणे राहिलेले आहेत. पक्के आपल्या इकडचे ज्ञानेश्वर महाराज, पुणे जिल्हा. आगळ तुमच्याकडे पण चालतं का? आगळ पगळ चोपटाप्रमाणे. त्यांना पण माझ्या मराठाचं बोल कौतुक आहे, माझ्या मराठी भाषेचा त्यांना अभिमान आहे की नाही. म्हणून लवकर उठ आणि मी ज्यांना मारलेलेच आहे त्यांचा आता तू संहार कर. नुसत्या मिथ्या अशा शोक संकटात पडू नकोस. हे रडणं कसं आहे? मिथ्या शोक येतो, वास्तव शोक नाही आहे. आपण एखादे निशाण उभे करावे आणि ते जसे कौतुकाने आपणच बाण मारून भेदून पाडावे, त्याप्रमाणे सर्वांचा उत्पन्न करता संहार करता मीच आहे. तरी पण पहा, सगळ्यांना निर्माण करणारा मीच आणि सगळ्यांना मारणारा मीच आहे. या सर्वांचा नाश करण्याकरता तुला केवळ निमित्त केलेले आहे. अरे बाबा, जे तुझ्याशी वैर करीत होते त्यांना उपसता क्षणीच आल्या गडबड चालू झाली का बा आजाची नातीची. चालन असं पाहिजे न सोड. अरे बाबा, तुझ्याशी वैर करीत होते त्यांना तुम्ही दोघं सारखंच होता ना, मग इकडे आल्यानंतर असं होत आहे ना किती असतात तरी पण तुम्ही तिच्यापेक्षा तुम्ही जास्त असताय की नाही. अरे बाबा, असे पण पाहिजेच. अरे बाबा, जे तुझ्याशी वैर करीत होते त्यांना उपसता क्षणीच या विश्वरूपी वाघाने नेले आहे. त्यांना चारणारा मी आणि मारणारा मी. त्याच्यापेक्षा माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे ना, त्यांची उचल बांगडी लगेच झटक्यावर करून टाकतो. हे बी चॉकलेट आहे. कोण आहे तो पण मारणार? ज्याला मारतोय तो कोण आहे आणि मरतोय तो बी कोण आहे? पण अजून अर्जुनाची समजूत घालायची ना. अर्जुन अजून बच्चाच आहे. हा महाराज, कुठं बोलताय तुम्ही? हो, अजून बच्चे आहे. बच्चेच लोक लय भाव खातात. खरा असतो तो शांत आहे, खरा बोलत नाही, उचे लोक बोलत नाही.
और नीचे करे बकवास. अरे बाबा, जे तुझ्याशी वैर करीत होते त्यांना उपस्थाक्षणीच या विश्वरूपी वाघाने नेले आहे. तर आता तू राज्यास वर्तमान यश संपादन करून त्यांचा खुशाल उपभोग घे. स्वभावता तुम्ही सांगा, दीपकला एवढं समजून सांगायला लागले का प्रवीणला सांगायला लागले एवढं समजून? अर्जुनाला जेवढं लागते तेवढं याच्यापेक्षा जास्त लागणार आहे का? स्वभावताच मदोन्मत्त व सर्व बलवान, जगात बलवान व दुष्ट आणि तुम्हास विष घालणारे असे जे तुझे भाऊबंद ते वेळ न लागता अर्जुनाने संपूर्ण सहजी मारले. अशा प्रकारच्या या गोष्टी अर्जुना जगातील लोकांच्या वाक्पटावर लिहून ठेव. अर्थात विश्वाच्या इतिहास पटावर ही गोष्ट सदाचीच लिहिली जाईल असा प्रचंड विजय मिळव. केवळ बघा, म्हणजे अर्जुनाने विजय मिळवला आहे, पण हे तुम्ही आपण सुद्धा ध्यानात ठेवायचे. अर्जुनाने विजय मिळवलेला आहे, पण कोणला? मेलेल्यांना मारलंय का जिवंतांना मारलंय? मेलेल्यांना मारले. बाबा एक विनोदाने सांगायचे, चकव्यावर सांगतात की एका माणसाचे खूप मोठा सत्कार, मिलिटरीतून आला होता, खूप मोठा सत्कार झाला त्याचा. तर त्याला विचारलं सगळ्यांनी, अरे बापरे, 1000 लोकांचे त्याने हात तोडले, 1000 लोकांचे हात तोडले. तर मग त्यांच्याबरोबर एक दुसरा तसाच हुशार मनुष्य होता. तर त्यांनी विचारलं मीटिंगमध्येच की सगळं झालं, तुम्ही 1000 लोकांचे जर हात तोडले तर मुंडकी का नाही तोडली? तो म्हणला, मुंडकी पहिली तोडून नेलेली होती. मी उगाच हुशार की का नाही, हे तसंच चाललंय वाटतं आहे की नाही? आपलं पण तसंच आहे. आपण पण काही म्हणलो, आपण असं केलं, येऊ केलं, तेव केलं, हे सगळं पहिलेच त्यांनी सगळा कार्यक्रम उरकलेला आहे. आपल्याला पण यशच देतोय तो. पहा श्लोक क्रमांक 33. केशवाचे श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून ज्याने हात जोडले आहेत असा कापणारा अर्जुन, थरथर कापणारा, कृष्णाला नमस्कार करून अतिशय भ्यालेला तो अत्यंत नम्र होऊन पुनरपी कृष्णाला कापऱ्या आवाजाने कंठ दाटल्यामुळे अडखळत म्हणाला. 33 नंबर. अजून कोण बोलतंय? अर्जुन देव कोण बोलतंय? 35ला आलो आहे. मग इथे 33 लिहिलेलं आहे 35च्या ऐवजी. 34 झालं, इकडं 35 पाहिजे होतं. हां, संजय उवाच, बरोबर आहे. आपण ओळीतीच वाचते, पण इकडे 33 नंबर लिहिला श्लोक. असं श्री ज्ञानदेव म्हणतात, याप्रमाणे ही सर्व हकीकत संजयाने अपूर्ण मनोरथ अशा राजा धृतराष्ट्राला सांगितले. बघा, पूर्ण मनोरथ नाही, पूर्ण मनोरथ राजाला. मग जसा सत्यलोकातून गंगेचा ओघ निघाल्यावर खळखळत वाजत चालतो, त्याप्रमाणे आपल्या गंभीर वाणीने श्रीकृष्ण बोलत असता वाणीची गर्जना होत होती. किंवा जलपूर्ण प्रचंड मेघाचे लोट उठले असता जसे एकदम गडगडाट करीत सुटतात अशा, अथवा समुद्रमंथनाच्या वेळी शिराब्धी जसा मंदर चलाच्या रवीने दनानत असून मंथनाचा आवाज घुमत होता, त्याप्रमाणे अगाध व अनंत रूपधारी विश्वाचे मूळ कारण असलेल्या श्रीकृष्णाने आपल्या गंभीर वाणीने मोठ्या आवाजात हे वाक्य उच्चारण केले. ते अर्जुनाने ओझर ते थोडेसे ऐकले ना ऐकले, तोच त्याचे दुपटीने सुख वाढले किंवा दुःख वाढले हे काही कळले नाही, कारण अवस्था झाली ना त्याची तो. परंतु त्यामुळे त्याचे सर्वांग थरथर कापू लागले. एवढे मात्र खरे, ते दुणावलेले सुख व भय सखोल हृदयात भिडल्यामुळे त्याची अगदी मोठ वळली जाऊन अति नम्रपणाने लवला. त्याबरोबर आपले दोन्ही हात जोडले व तो आपले मस्तक भगवंताच्या चरणावर पुन्हा पुन्हा ठेवू लागला आणि काही बोलण्याचा प्रयत्न करी तोच त्याचा कंठ भरून येई. श्रोतेही ही स्थिती सुखामुळे झाली किंवा दुःखामुळे झाली याचा विचार व निर्णय तुम्हीच आपल्या मनात करा. पहा काय ज्ञानेश्वर महाराज, तुम्हीच आता डोकं चालवा तुमचं थोडं तरी. कुठपासून घ्यायचं? अर्जुनाचे थोडेसे ऐकल्यानंतर दुपटीने ते दुनावलेले बाई सुखल हृदय. 85-86 बघूया. 86. तैसे अर्जुनाचे मोटके ऐकले, अर्जुने मोटके ऐकले आणि सुख की भय दुनावले हे नेनोपरी कृपास निले सर्वांग तयाचे. त्याच्या अगोदर देव बोलला, तैसे गंभीर महानादे
हे वाक्य विश्वकंदे बोलिले आगादे अनंत रूपे ते अर्जुन मोटके ऐकले. बस 85 पासून घ्यायचे. 85 पासून. तर हे दुनावलेले सुख वा भय सखोल हृदयात भिडल्यामुळे त्याची अगदी मोठ वळले आणि जाऊन अति नम्रपणाने लवला. त्याबरोबर आपले दोन्ही हात जोडले व तो म्हणाला, कुठे आले 86 बघा, कुठे आलो होतं आपण, तुम्हीच जाणं, हे कुठं आलं होतं, हां खाली आहे 88ला आहे बरोबर. दुनावले हात जोडले तो आपले मस्तक भगवंताच्या चरणावर पुन्हा पुन्हा ठेवून लागला आणि काही बोलण्याचा प्रयत्न करी तोच त्याचा कंठ भरून येई. श्रोतेही ही स्थिती सुखामुळे आणि दुःखामुळे झाली, सुखामुळे झाली किंवा दुःखामुळे झाली याचा विचार व निर्णय तुम्हीच आपल्या मनात करा. तो पाया पडतोय, सारखा आता पाया पडणार, सारखा पाया पडणार. परंतु त्यावेळी देवाचे बोलणे ऐकून अर्जुनाची ही स्थिती झाली. हे वरील श्लोकातील भीत भीत प्रणम्य या पदावरून हा अर्थ मी काढला असे ज्ञानदेव म्हणतात. मग भीत भीत अर्जुनाने भगवंताच्या चरणावर पुन्हा मस्तक ठेवले आणि तो म्हणाला, महाराज आपण असेच ना बोलला. बस आपल्याला कुठपर्यंत घ्यायची 88. बस त्याच्या पुढे मी असं बोललो असं मला वाटतं असं नाही, असं काय ते तुमचं तुम्ही ठरवा, आहे की नाही. श्लोक क्रमांक 36 बरोबर. हां, हे ऋषिकेशी इंद्रियांच्या ईश्वरा इंद्रिय प्रेरका. बघा अर्जुन काय बोलतो, हे ऋषिकेशी इंद्रियाच्या ईश्वरा इंद्रिय प्रेरका तुझे महात्म्य ऐकून सर्व जगत अत्यंत हष्ट कदृष्ट आहे, अत्यंत हष्ट होते व अनुरुक्त होते, तुझ्यावर प्रीती करते. हे योग्यच आहे. राक्षस भयभीत होऊन 10 दिशांकडे पळतात व सर्व सिद्धांचे संग नमस्कार करतात, तेही योग्य आहे. अर्जुन बोलतो की अर्जुन मी सर्वभक्षक काळ आहे व ह्या सर्वांना जे ग्रासून टाकणे हा तर केवळ माझा लीलात्मक खेळ आहे. आम्ही हे तुझे बोलणे निश्चय करून खरे मानले असते. बघा देवाला विचारतो, तुम्ही जे बोलला ते हेच बोलले होते का? काय मी सर्वभक्षक काळ आहे व या सर्वांना जे ग्रासून टाकणे हा तर केवळ माझा लीलात्मक खेळ आहे. म्हणजे जी माणसं मरतात हा देवाचा काय आहे खेळ. कसा आहे खेळ? लीलात्मक. त्याला मजा वाटते आणि आपण रडत बसतोय, आहे की नाही. हां, जग हे भासे विचित्र बने, हे जयाचे लीला खेळ. खेळणे हे स्वयंभू होणे, शेखी आले. त्या खेळात स्वतः पण राहणे, स्वतःशीच खेळणे, परत अलिप्त राहणे. अर्जुना मी सर्वभक्षक काळ आहे. कशातलं आहे? भावार्थ रामायण भागवत मान. छान. हे अर्जुना मी सर्वभक्षक काळ आहे, या सर्वांना जे ग्रासून टाकणे हा तर केवळ माझा लीलात्मक खेळ आहे. आम्ही हे तुमचे बोलणे निश्चय करून खरे मानले. मला पाठवा ते. परंतु हे परमेश्वरा तुम्ही काळरूपाने प्रलय कालाविना आज जगताच्या पालनात्मक स्थिती कालातच जगाचा संवार करीत हे करीन, हे आपले बोलणे माझ्या विचाराशी बरोबर जुळत नाही. तुम्ही म्हणले मी सगळ्यांना ग्रासणार आहे, तर मग आता तर स्थिर राहण्याच्या वेळेला तुम्ही असं का करता? अरे असं काही केले बिले नाही, फक्त तुला दाखवलेलं आहे, तसं कुठं झालेलं आहे. पण असं होणार किंवा असं होतं. एखाद्याच्या अंगात असलेले तारुण्य कसे काढता येईल व एकाएकी नसलेले कसे आणता येईल, या गोष्टी जशा अशक्य आहेत तसेच तुम्ही जे स्थितीकाली जगत संवार करू म्हणता तरी पण ते बहुत करून होणार नाही. हे पहा. बघा थोडं थोडं बोलतोय म्हणता पण होणार नाही. हे पहा, श्री अनंता दिवसाचे 4 प्रहर न भरताच कधीतरी भर दुपारी सूर्य मावळला आहे का? इतकेच नव्हे तर हे पहा, तुम्ही अखंडित असे जे काल त्या आपल्यालाही 3 उत्पत्ती स्थिती व प्रलय स्थिती आहेत आणि त्या प्रत्येक आपापल्या काळी पूर्ण बलवान आहेत. त्या अशा की ज्या वेळेस उत्पत्ती होऊ लागते त्यावेळी स्थिती व प्रलय या दोन्ही अवस्था नाही तशा होतात. अशी स्थितीच्या वेळेस उत्पत्ती व प्रलय या 2 अवस्थांचे काही चालत नाही आणि उत्पत्ती स्थितीच्या मागवून येणाऱ्या प्रलयाच्या वेळी उत्पत्ती आणि स्थिती या 2 अवस्था आपोआप मावळतात. या अवस्थांचा असा क्रम अनादी कालापासून असून ती व्यवस्थित कशानेही ढळत नाही.
म्हणजे परंपरा जशी चालू आहे तसं चालू आहे. आता तुम्ही मध्यस्थितीतच हे कार्यक्रम कशाला आणून ठेवलेला आहे. म्हणून आज तर हे जग स्थिती कालातील उपभोग घेण्याच्या भरात वावरत आहे. असे असता त्याचा आपण कालरूपाने संहार करीन असे म्हणता ही गोष्ट माझ्या मनाला पटत नाही. तेव्हा खुणेने देव म्हणाले, अरे फक्त या दोन्ही सैन्यांचेच आयुष्य संपले आहे. हे तर मी प्रत्यक्ष तुला तत्वता दाखवलेच आहे, परंतु त्यांच्याविषयी इतर सर्व लोक यथाकाळी मरण पावतील असे समज. 99 बघा बरं काय ओळ आहे. तव संकेत देवे बोले, आगा या दोन्ही सैन्याची मरण पुरते ते प्रत्यक्षित तुझं दाबिले येर कथा यथाकाळे जाण. वेळ येईल तेव्हा कळेल. यांचं संपलेलं इतकी संकेताने घ्यायची नाही. इतकी संकेताने ही गोष्ट भगवंतास सांगण्यास जेवढा वेळ लागला तेवढ्याच वेळात अर्जुनाने सर्व लोक पूर्ववत जागच्या जागी आहे असे पाहिले. बघा त्यावेळेला बघ म्हटल्याबरोबर जसं दाखवलं आणि थांब म्हणायच्या वेळेला लगेच थांबवलं. मग तो म्हणतो, देवा आपण विश्वाचे चलन करणारे सूत्रधार आहात. अहो देवा, हे जग पुन्हा पूर्वस्थितीला आले आहे की? परंतु हे श्रीहरी, दुःख सागरात पडलेल्या जीवांना तुम्ही ज्या प्रकारे बाहेर काढता अशी जी तुमची कीर्ती आहे ती मी आजही पूर्ण आठवीत आहे. त्या तुमच्या कीर्तीची वारंवार आठवण झाली. बघा थोड्या वेळा अर्जुन संकटात होता आणि परत कसं झाला नॉर्मल. म्हणजे असं चालणार. रस्त्याला उंच सकल्पना असणार. तसं आपल्या जीवनात पण कधी सुख कधी दुःख येत राहणार. आणि आपल्याला पहिले सांगितले, माळ घालताना सांगितलेले, अर्जुना या देहाचे बांधवडी न पडीचे. काही झालं तर देहाची कंप्लेंट सांगायला यायचं नाही. अर्जुना या देहाचे बांधवडी न पडीचे. सुखदुःखाची सागरी. सुख आलं तरी बुडायचं नाही, दुःख आलं तरी बुडायचं नाही. आणि सुखे सुखरूप घडीचे माझी अंगा. मी जसं म्हणतो तसं जर तू राहिला तर तू माझ्या अंगाला येऊन भेटशील. बाकीचं मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या माईक आहेत, तू त्यांच्या नादी लागू नकोस. त्या तुमच्या कीर्तीची वारंवार आठवण झाली म्हणजे महासुखाचा सोहळा भोगीत असतो व त्या आनंदरूपी अमृत समुद्राच्या लाटावर मी लोळत असतो. वा म्हणजे मनासारखं झाल्यावर. आणि तेव्हा म्हणलं तर आता माझं काही खरं नाही, मी जगतो का काय. आता त्यांनी लगेच आवरून धरलं तर झालं. त्या तुमच्या कीर्तीची वारंवार आठवण झाली म्हणजे महासुखाचा सोहळा भोगीत असतो व त्या आनंदरूपी अमृत समुद्राच्या लाटावर मी लोळतो आहे. हे देवा, हे जग जिवंत राहिल्यामुळे तुमच्या ठिकाणी प्रीती धरीत आहे व सुखाने राहत आहे व जे दुष्ट आहेत त्यांना मात्र आपणापासून नाशाचे अधिक भय उत्पन्न झाले आहे. हे ऋषिकेशा, त्रिभुवनातल्या राक्षसांना आपण महाभय साक्षात काळच आहात म्हणून तुमच्यापासून ते 10 दिशांच्या पलीकडे दूर पळून जातात. जे देव, मनुष्य, सिद्ध व किन्नर किंबहुना सर्व स्थावर जंगमात्मक हे विश्व तुम्हाला हर्षयुक्त होऊन नमस्कार करीत आहे. श्लोक क्रमांक 37 वाचतो. हे महात्म्या, अतिशय गुरु व ब्रह्मदेवाचाही अधिकर्ता अशा तुला का बरे ते सिद्धांतिक नमस्कार करणार नाहीत? हे अनंता, हे देवादिदेवा, जगन्निवासा, जे सत असत व याहून पर विलक्षण असलेले अक्षर ब्रह्म ते तूच आहेस. म्हणून हे सगळे तुला नमस्कार करणारच आहेत. का नाही करणार? हे नारायणा, येथे कोणत्या कारणास्तव राक्षस तुमच्या चरणास नमस्कार न करता दूर पळत गेले आहेत? हे काय तुम्हाला विचारले नाही? हे काय तुम्हालाच विचारले पाहिजे असे नाही, कारण एवढे तर आम्हालाही कळवायाजोगे आहे. हे पहा, सूर्योदय झाल्यावर अंधार कसा राहील त्याप्रमाणे तुमच्या पुढे राक्षस कसे उभे राहतील? तुम्ही स्वयंप्रकाशामुळे मुख्य. असं जर विचार करून चाललं तर आपल्याला बाबांनी दिलेलं बोध आहे, आपण असे आहोत. चला काय जाऊन बघू जरा निर्भीडपणे. ती कल्पना केली तरी किती आनंद होते बघा बरं. कल्पना करायचं आहे, ह्याच्याशी माझा काही संबंध नाही. मी तर ईश्वर आहे, मी परमात्मा आहे. बाबा म्हणले तूच ते. हा संतांचे पायी हा माझा विश्वास. पण मध्ये परत म्हणतो नाही आपल्याला भगवंत आहे असं, भगवंत आहे असं वाटत नाही. हा भगवंत आहे असं कधी वाटेल त्याला? तुम्ही स्वयंप्रकाशाचे मुख्य भांडारच आहात आणि आमच्या प्रत्यक्ष दृष्टीस पडल्यामुळे राक्षसांची सहजच दुर्दशा होऊन ते नाहीसे झाले. हे श्रीरामा, इतके दिवस ही गोष्ट आम्हाला काही समजले नव्हती, परंतु आता मात्र तुमचा हा अलौकिक महिमा आमच्या दृष्टीस पडत आहे. आता श्रीरामा पण म्हटलं आहे कृष्णा, कारण मध्ये त्याला सांगितलं ना श्रीराम पण मीच आहे की नाही.
ज्या महद्ब्रह्मापासून अनेक सृष्टीच्या पंक्ती उत्पन्न होतात आणि प्राणीमात्राच्या समुदायरूपी वेली सर्वत्र पसरतात, त्या मायेला देवा तुमचीच इच्छा प्रसवली आहे. पा त्या मायेला सुद्धा हे नाटक करायला इच्छा कोणाची आहे? तुमच्यामुळेच ती ते फोपावलेली आहे. देवा आपण अमर्याद तत्वस्वरूप असून त्रिकालाबाधित सत्य आहात. बघा, आपण अमर्याद तत्वस्वरूप त्रिकालाबाधित सत्य आहात. आपण असीम अगणित गुणयुक्त आहात. आपण देश काल वस्तुरूप त्रिविध परिच्छेद आहात. आपण अखंड सर्वत्र समव्याप्त आहात. तसेच सतत असीम समदृष्टी संपन्न आहात व आपण देवांचे राजे आहात. महाराज सदाशिवा तुम्ही सत्व असत आहात आणि त्या पलीकडील जे तत्व तेही तुम्ही आहात. आपण सत म्हणजे प्रमाण गोचर जे कार्यरूप व्यक्त विश्व ते आहात. पहा, आपण सत म्हणजे प्रमाण गोचर जे कार्यरूप विश्व ते आहात व असत म्हणजे विश्वाची उत्पत्ती स्थिती लयास कारणीभूत असे माया विशिष्ट चैतन्यरूप अव्यक्त कारण ते आपणच आहात. आपण सत म्हणजे प्रमाण गोचर जे कार्यरूप व्यक्त विश्व ते आहात आणि नंतर त्याच्यामध्ये असणारे असत म्हणजे उत्पत्ती स्थिती लयास कारणीभूत असे माया विशिष्ट चैतन्यरूप अव्यक्त कारण ते आपणच आहात. व व्यक्त सापेक्ष अव्यक्त कार्यकारण सत असत या सापेक्ष भावाहून अतीत निरपेक्ष सत सामान्य परब्रह्म चैतन्य तेही आपण आहात असे सांगून सर्व होतम ब्रह्म ही श्रुती सिद्धांताचा खुलासा केला आहे. ओळ क्रमांक 13चा अर्थ आहे, बघू 13. जी तू त्रिजगतीये, जी तू त्रिजगतीये ओलावा अक्षर तू सदाशिवा तुची सद असत देवा तयाही अतीव ते तू. अर्थ काय त्याचा? तिथं संता संत आहे, इथं सद असत. सत सत सत्य आहे पण अगुप्त आहे तिथं. सत सत पण सत सत म्हणजे हां. देवा निस्सीम तत्व सदो दे, देवा निस्सीम गुण अनंतो, देवा निस्सीम साम्य सततू नरेंद्र देवांचा. बघा तो 12 काय होती, 12चा अर्थ बघूया आपण पुन्हा. देवा आपण अमर्याद तत्वस्वरूप असून त्रिकालाबाधित सत्य आहात. आपण असीम अगणित गुणयुक्त आहात. आपण देश काल वस्तुरूप त्रिविध परिच्छेद रूप आहात. आपण अखंड सर्वत्र समव्याप्त आहात. तसेच सतत असीम समदृष्टी संपन्न आहात व आपण देवांचे राजे आहात. 12चा अर्थ वाचा. हां, बरोबर, ठीक आहे. श्लोक क्रमांक 38 वाचतोय. तू आद्य देव पुराण पुरुष आहेस. तू या विश्वाचे परमनिधान आधार आहेस. तू सर्वांना जाणणारा जाणावयाची वस्तू व परमपद आहेस. ही अनंत रूपा तू विश्वाला व्यापली आहेस. देवा आपण प्रकृती व पुरुष यांचे मूळ अधिष्ठान आहात. माया व महत्त्वादिकांचे शेवटही निश्चितावधीभूत लयस्थानही आपण आहात. आपण स्वतः सिद्ध अनादि व पुरातन आहात. 14 क्रमांकाची ओळ बघा. तू प्रकृती पुरुषाची या आधी जी महत्त्वात तुझ्या अवधी स्वये तू अनादि पुरातन. बरं, ठीक आहे. तुम्ही सर्व विश्वाचे चालक व सर्व जीवांचे लयस्थान रूप अधिष्ठान असून सर्वज्ञ म्हणजे भूत व भविष्याचे ज्ञानही तुमच्याच हाती आहे. श्रुतीच्या नेत्रास म्हणजे ज्ञानाला गोचर होणारे असे जे स्वरूपभूत सुख ते भेदरहित असे जे तुम्ही त्या तुमचे स्वरूप होय. पा श्रुतीच्या नेत्रास म्हणजे ज्ञानाला गोचर होणारे जे स्वरूपभूत सुख ते भेदरहित असे जे तुम्ही त्या तुमचे स्वरूप होय. या त्रैलोक्यास आधार असणारी जी माया त्या मायेलाही आधारभूत अधिष्ठान तुम्हीच आहात. अर्जुन वाच्य आहे ना, अर्जुन वाच्य आहे ना. जी श्रुतीची या लोचना स्वरूप सुख तुची अभिन्ना त्रिभुवनाच्या आयतन तू म्हणून सर्वास म्हणून तुम्हास सर्व सृष्टीचे श्रेष्ठ असे अश्रेष्ठान म्हणतात.
आपण परमश्रेष्ठ असून ब्रह्मांडाच्या अंतकाळी माया ही तुमच्या स्वरूपी लय पावते. किंबहुना देवा हे सर्व जग तुम्हीच विस्तारले आहे, तेव्हा अनंत रूप असणारे असे जे तुम्ही, त्या तुमचे वर्णन कोण करू शकेल. 18. किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारले हे आगवे, तरी अनंत रूपा वानावे कवणे तुते. 18 ओळ घेण्याजोगी हे की नाही. हां, किंबहुना देव किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारले आहे आगवे, तरी अनंत रूपा वानावे कवणे तुते. सगळं किंबहुना देवा हे सर्व जग तुम्हीच विस्तारले आहात, तेव्हा अनंत रूप असणारे असे जे तुम्ही, त्या तुमचे वर्णन कोण करू शकेल. बरोबर अर्थ सेम आहे. अच्छा, ओके. श्लोक क्रमांक 39-40. 18 घ्यायचे. हां, तू वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, कश्यपादिक व ब्रह्मदेवाचाही पिता आहेस. तुला हजार वेळा नमस्कार असो, आणि पुनरपी आणखीनही ते तुला हजारो नमस्कार असोत, म्हणजे 2000, 1000 वेळा 1000. तुला पूर्व दिशेने नमस्कार असो, त्यानंतर पश्चिम दिशेने नमस्कार असो, हे सर्व दिशांमध्ये स्थित असलेल्या तुला नमस्कार असो. बघा काय व्यापकत्वच आहे. कुठं नमस्कार आहे त्याचा. जे थोडं चराचर हरिसे भजे मीनसे असा कौन, मग जिकडे जिकडे आहे तिकडे तिकडे तुला नमस्कार असो. तुला पूर्व दिशेने नमस्कार असो, त्यानंतर पश्चिम दिशेने तुला नमस्कार असो, हे सर्व दिशांमध्ये स्थित असलेल्या तुला नमस्कार असो. ज्यांचे सामर्थ्य अनंत व पराक्रम अमर्यादित असा तू सर्व जगाला व्यापतोस, यामुळे तू सर्व आहेस. बघा, तुम्ही ज्यात नाही अशी या जगात तरी वस्तू आहे का, व आपण कोणत्या ठिकाणी नाही, हे असो तुम्ही जसे असाल तशा त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. बा जसा असाल तसा. आता थोडंसं त्याच्या मनाप्रमाणे चाललं आहे म्हणून तो म्हणायला लागलेला आहे. पहिलं काय म्हटलं होता बघा, 19 नंबर काय, जी काय एक तू नवसी कवने ठाई नससी, हे असो जैसा आहासी तैसी नमो. जसा असशील तसा. मग मला प्रेम करणारा असू द्या, द्वेष करणारा असू द्या, मारणारा असू द्या, तरी पण माझा तुला काय आता नमस्कार आहे. श्री अनंता, तुम्ही वायू आहात. शासन करणारा यम तो तुम्ही आहात. प्राणीमात्राच्या ठिकाणी वास करणारा जठराग्नी तो तुम्ही आहात. तुम्ही वरुण, चंद्र व तुम्ही सृष्टी निर्माण करणारी ब्रह्मदेव आहात. व ब्रह्मदेवाचा अधिजनक तो ईश्वर तोही तुम्ही आहात. 19 घ्यायचे हां फक्त. श्री जगन्नाथा, तुझ्या त्याशिवाय, आता हे त्याचं विश्लेषण आहे. कुठं नाही तर कुठं हे सांगायचं आपल्यासाठी थोडेसे खाली आले, नाही तर पहिल्या वाक्यातच आलं सगळीकडं. जसा असशील तसा. मग ब्रह्मदेव असू द्या नाही तर चिलीट असू द्या, त्याला तुला माझा काय आहे नमस्कार आहे. तुम्ही वरुण, चंद्र व सृष्टी निर्माण करणारे ब्रह्मदेव आहात. ब्रह्मदेवाचा आदिजनक जो ईश्वर तोही तुम्हीच आहात. ही विश्वरूप दर्शन आहे. हे पण आता ही नॉर्मल झालेलं आहे. ते बाल्यदशा, मधली प्रौढ दशा, आणि आता 3 दशा आहेत. बाल्य, तारुण्य आणि प्रौढ. बाल्य कंडिशनमध्ये घाबरला होता, मध्ये तारुण्य होतं तर म्हणलं जगलोय म्हणून जगलोय, आणि आता हे प्रौढ दशेतलं वक्तव्य आहे त्याचं. जे जगन्नाथा, या त्याशिवाय इतर जे म्हणून काय आहे ते सर्व आपणच आहात. मग त्यांना आकार असो वा नसो, तशा आपणास माझा नमस्कार असो. ही ओळ घ्यायची का हो शिंदे? हां, काय करायची? हां, 22 घेऊया. कारण का बा, त्याच्यामध्ये काय सांगितलं, या सगळ्यांचा एक कार्यक्रम करून टाकला आहे. हे जगन्नाथा, त्याशिवाय इतर जे म्हणून काय आहे ते सर्व आपण आहात. मग त्यांना आकार असो वा नसो, आहे की नाही, अशा त्या आपणास नमस्कार असो. आणि 19 आणि 22ला ही जुळली बघा आता इथे, आहे की नाही. याप्रमाणे अर्जुनाने सप्रेम चित्ताने स्तुतीपूर्वक नमस्कार केला व पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो हे असे तो म्हणू लागला. नंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीकडे नीट साध्यंत निहाळून पाहिले आणि पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो असे दोनदा म्हणू लागला. त्या मूर्तीच्या एक अवयवाकडे पाहून चित्ताने समाधान पावला व पुन्हा हे प्रभो
तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो असं दोनदा म्हणू लागला. या स्थानावर या स्थावर जंगमात्मक विश्वात व प्राणीमात्रात समव्याप्त असणाऱ्या देवास पाहून पुन्हा हे प्रभो तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो असे दोनदा म्हणू लागला. याप्रमाणे मला तर तुमची आठवण झाली, तुमच्यासारखं बोलू लागलोय मी आता, आहे ना. हे प्रभो दोनदा तुम्हाला नमस्कार असो, नमस्कार असो. याप्रमाणे अनंत व सद्गुरू अनंत व अद्भुत अशी रूपे श्री अनंताचे ठिकाणी आश्चर्यात्मकरित्या प्रगट होऊ आलेली पाहून तो पुन्हा पुन्हा तो अर्जुन पुन्हा हे प्रभो नमस्कार असो, नमस्कार असो असं म्हणू लागला. नमस्ते नमस्ते प्रभो, यापेक्षा जास्त दुसरी स्तुती करावयास त्यास काही आठवेना आणि स्वस्थही बसवेना अशी अर्जुनाची स्थिती होऊन तो कशाप्रमाणे प्रेमभावाने नमस्ते नमस्ते प्रभो अशी गर्जना करीत होता हे मात्र काही कळत नाही. असं होतं. जास्त अति आनंद झाल्यानंतर काय बोलावं एखादा शब्दच आठवत नाही वेळेला. याप्रमाणे अर्जुनाने हजारो वेळा नमस्कार केले व ते पुन्हा श्रीहरीस म्हणाला की हे माझ्या समोर जे आपण दिसत आहात त्या तुला नमस्कार असो. देवाला पाठपोट आहे की नाही याचा विचार चौकशी करून आम्हाला काय उपयोग आहे. तथापि हे स्वामी, माझ्या पाठीमागे असणारे जे तुम्ही त्या तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही माझ्या पाठीशी उभे आहात म्हणून तुम्हास पाठमोरे असे म्हणता येईल. परंतु हे देवा, खरोखर तुम्ही जगाशी समोर किंवा पाठीमोरे आहात असे काहीच म्हणता येत नाही. का? कुठे नाहीस तुम, कारण आपण विश्वात सर्वत्र ओतप्रोत आहात. 31 नंबर बघूया आपण. उभा माझी पाठीशी म्हणून पाठीमोरा म्हणावे तुम्हासी, सन्मुख विनमुख जगेशी न घडे तुझं. बघा, आता तुमच्या निरनिराळ्या अवयवांचे वर्णन करण्याचे मला कळत नाही, म्हणून सर्वस्वरूपी व सर्वांत अंतर्यामी आत्मस्वरूपच असे जे तुम्ही त्यात तुम्हाला नमस्कार असो. सगळ्यांच्या अंतःकरणात असल्यामुळे त्यानं सगळ्यांना नमस्कार. देवा, जे तुम्ही अनंत बळाच्या आवेशाचा साठा आहात, तुम्ही अगणित पराक्रमी व सर्वकाली सम म्हणजे एक रूपाने असणारे व सर्व स्वरूप असे आहात, त्या तुम्हाला नमस्कार असो. कसे? तुम्ही बळाने आवेशाचं साठा आहे, तुम्ही अगणित आहात, पराक्रमी आणि सर्वकाली सम. कोणतीही कंडिशन झाली तर तुम्ही सतत सारखे एक रूपाने असणारे व सर्व स्वरूप असे आहात व त्या तुम्हाला नमस्कार असो. ज्याप्रमाणे सर्व आकाशात अवकाशच म्हणजे पोकळीच आकाशमय होऊन असते, त्याप्रमाणे सर्व ठिकाणी अधिष्ठान रूपाने तुमची समान व्याप्ती असल्यामुळे तुम्हीच एकमेव सर्व रूपाने आहात. किंबहुना सर्वत्र तुम्हीच केवळ ओतप्रोत भरलेले आहात. पोकळीच असते त्याप्रमाणे सर्व ठिकाणी अधिष्ठान रूपाने तुमची समव्याप्ती असल्यामुळे तुम्हीच एकमेव सर्व रूपाने आहात. 34. अगविय आकाशी जैसे अवकाशाची होणे आकाश असे, तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व. किंबहुना सर्वत्र तुम्हीच केवळ ओतप्रोत भरलेले आहात, पण ज्याप्रमाणे क्षीरसमुद्रात लाटाही दुधाच्यात येतात त्याप्रमाणे हे विश्व तुमच्याच अधिष्ठान स्वरूपावर भासत आहे. म्हणून देवा, तुम्ही या सर्व पदार्थापासून वेगळे नाही हे माझ्या प्रत्ययास आले आहे. आता सर्वत्र तुम्ही घनदाट भरलेले आहात. 35 आणि 36 पाहू. किंबहुना केवळ हे सर्व हे तुझी निखळ परी क्षीरार्णवी कल्लोळ किंबहुना केवळ सर्व ही तुझी निखळ परी क्षीरार्णवी कल्लोळ पयाचे जैसे. म्हणून देवा, तू वेगळा नवसी सर्वा, हे आले मज सद्भावा आता तुझी सर्व. म्हणून देवा, तुम्ही या सर्व पदार्थापासून वेगळे नाहीत, माझ्या प्रत्यास आले आहे. आता सर्वत्र तुम्हीच घनदाट भरलेले आहेत. काय अर्थ आहे 36चा? ठीक आहे, चला श्लोक क्रमांक 41 वाचतो. तुझ्या महात्म्यास या विश्वरूपात न जाणणाऱ्या मी अवधानामुळे किंवा प्रेमामुळे तू माझ्या बरोबरीचा मित्र आहेस असे जाणून कृष्णा, हे यादव, हे सख्या असे अनादाराने जे म्हटले होते तुला,
परंतु हे प्रभो, अशा सर्व व्यापकतेच्या ऐश्वर्याने संपन्न असणाऱ्या तुम्हास मी यापूर्वी मुळीच जाणत नव्हतो, म्हणून आम्ही सोयरेपणाच्या संबंधाचे नाते लक्षात घेऊन तुमच्याशी आजपर्यंत वागलो. अरे रे, माझ्या हातून हा फार मोठा प्रमाद घडला कसा तो दृष्टांतपूर्वक सांगतो. म्या अमृताचा उपयोग, तिला एका जागेवर घेऊन बसा ना तुमच्या शेजारी, तिला एका जागेवर घेऊन बसा दम देऊन. परत फिरली ना जागेवरून तिथून उठली तर बघ जागेवर बस. हां, मी गोडीचा तोपर्यंत गोडीचा. आता ती कशी उठन. हां, कुठं आलो होतो आपण. इथं आलो होतो. 37ला आलो होतं. हे प्रभू, अशा सर्व व्यापकतेच्या ऐश्वर्याने संपन्न असणाऱ्या तुम्हास मी यापूर्वी मुळीच जाणत नव्हतो, म्हणून आम्ही सोयरेपणाने संबंध नाते लक्षात घेऊन तुमच्याशी आजपर्यंत वागलो. अरे रे, माझ्या हातून फार मोठा प्रमाद घडला कसा तो दृष्टांतपूर्वक सांगतो. मी अमृताचा उपयोग सडा संवर्जनाकडे केला व कामधेनू देऊन तिच्या मोबदल्यात एक लहानसे शिंगरू घेतले. परिसाचा डोंगरच मिळाला होता, पण तो फोडून त्याचा गडगा रचला किंवा त्याची आम्ही घराच्या भिंतीच्या पायात भर घातली. तसे कल्पतरू तोडून त्याचे शेतात संरक्षण म्हणून कुंपण केले. चिंतामणीची खाण लागली, पण त्यास दगड समजून गोफणीने मारून ओढाळ गुरे हाकून लावली. त्याप्रमाणे तुमचे सानिध्य लाभले असूनही अतिस्नेहामुळे आपणास मित्र समजून ते व्यर्थ घालवले. आत्ता खरी जाण आलेली. लांब कशाला, जे आजचेच उदाहरण उघड घ्या ना. तुम्हाला आम्ही ड्रायव्हर केले. लांब कशाला, हे आजचेच उघड उदाहरण पहा की हे युद्ध केवळ क्षुल्लक काय किमतीचे आहे, पण मूर्तिमंत परब्रह्म जे तुम्हाला मी युद्धात आपले सारथी केले आहे. देवाला काही कमीपणा वाटत नाही चांगलं काम करण्यासाठी. आपणच जरा मानापानाचे असतो बस. हे कृपासागरा, दुष्ट अशा कौरवांच्या घरी तुम्हाला शिष्टाई म्हणजे तडजोड करण्याकरता आम्ही धाडले. याप्रमाणे हे जगदीश्वरा, आम्ही तुमचा कसा उपयोग करून घेतला आहे पहा. म्हणले, आम्ही आपल्या सामान्य व्यवहारार्थ आपणास विकून खर्ची घातले. असे करणे उचित आहे काय? तर नाही. तुम्ही योग्यांचे समाधी सुख असून मी मूर्ख कसा की म्या तुम्हाला अशा यथार्थपणे जाणले नाही. उलट तुमच्या तोंडावर तुम्हास वर्मी लागेल अशी भाषणेही मी बोललो होतो. चिडी खेळायचे ना, आत्याचा मामाचा पोरगा परत मेवणा म्हणल्यानंतर अरे तुरे पण करायचे. आणि अच्युता, श्लोक क्रमांक 42. आणि अच्युता, हे काहीतरी थट्टा करण्यासाठी विहार करताना बाबांची अशी कंडिशन झाली ना. बाबा म्हणले, एकदा एक कीर्तनकार आले नाहीत आणि मी तिथं कामाला होतो सालानी म्हटले. आणि सालानी कामाला असताना म्हणले, तो माणूस कीर्तनकार बाबा आला नाही, त्यांच्या घरी होते कार्यक्रम. मग मी म्हटलं, मी कीर्तन करू का? आपण बोलू शकत नाही, पण तो मनुष्य बाबाला अरे तुरीवर म्हणतो, श्रीप्या तू कीर्तन करणार का? आणि बाबा म्हणले, कीर्तन झाल्यावर मग पाणी झालं, पायाच पडला म्हणले. असं आहे. तसंच झालं ना इकडे पण, आहे की नाही. आणि अच्युता, हे काहीतरी थट्टा करण्यासाठी विहार करताना, शय्येवर निसताना, आस्थावर बसताना, जेवताना, आमची हीच जागा आहे जेवणाची. अर्जुन देवाला उठत असेल, उठ माझी ही जागा झोपायची, उठ अशा प्रकारचे. एकटा असताना किंवा लोकांच्या देखत असत्कार केला गेला बघा, ते सर्व तुझं अप्रमेय देवाला मी क्षमा करण्याची प्रार्थना करतो. तुम्ही विश्वाचे अनादी मूळ आहात. ते तुम्ही ज्या सभेत बसत होता तिथे तुम्ही आमचे नातेवाईक या संबंधाने आम्ही तुमच्याशी विनोदाने बोलत होतो. कदाचित तुमच्या घरी आलो तर तुमच्या बरोबरीने मान घेत होतो. तुम्हाला असं पाहिजे मोठ्या माणसं आली आणि तो तुम्ही न दिला, त्यात काही कमी पडेल तर अति सलगीमुळे आम्ही आपल्यावर रुसून जात होतो. हे शारंग पाणी, तुम्ही माझे पाय धरून समजूत करीत असा. बघा, देव एवढा खाली होतो. याप्रमाणे व हव्या त्या प्रकारे तुम्ही आमच्या उपमर्द होईल अशा अनेक गोष्टी, याप्रमाणे व हव्या त्या प्रकाराने आम्ही तुमचा उपमर्द होईल अशा अनेक गोष्टी केल्या. शहाणपणाच्या घमेंडीवर आम्ही तुमच्या पुढे पाठ करून देखील बसलो आहो.
तर हे श्रीकृष्णा अशी ही आमची योग्यता आहे काय? परंतु महाराज आम्ही चुकलो देवा, तुमच्याबरोबर दांडपट्टा वगैरे खेळही खेळलो, आखाड्यात आपल्याशी कुस्ती केली व सोंगट्या खेळताना तुमचा तिरस्कार करून बोललो व तुमच्याशी हात घाई करून येऊन भांडलो चिडाचिडी झाल्यानंतर. जी उत्तम वस्तू असेल ती अगोदर आम्हाला द्या म्हणून प्रत्यक्ष मागवत होतो. सर्वज्ञ असे जे तुम्ही, त्या तुम्हाला युक्तीच्या शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो. त्याप्रमाणे तुमचे आम्ही काय लागत आहो असेही आम्ही आपणास म्हटले. तुम्हालाही युक्तीच्या शहाणपणाच्या गोष्टी सांगत होते, याप्रमाणे तुमचे आम्ही काय लागत आहो असेही मी आपणास म्हटले. हा अपराध असा की जो त्रिभुवनातही मावणार नाही. परंतु देवा, तुमच्यात पायाची शपथ वाहून सांगतो की हे अपराध अज्ञानामुळे, आपले महत्त्व न ओळखल्यामुळे आमच्या हातून घडले. अहो, देवांनी जेवणाच्या वेळेस खरोखर मोठ्या प्रेमाने माझी आठवण करावी, परंतु काय माझा निर्लज्ज गर्व पहा की मी फुगून रुसूनच बसत होतो. देवाच्या अंतपुरातही खेळताना माझ्या मनात शंकाही उत्पन्न होत नसे. इतकेच काय, पण आपल्या अंथरुणावर जाऊन मी शेजारी निजत होतो. मी तुम्हाला कृष्णा म्हणून हाक मारित होतो. या यादवांप्रमाणे तुम्हालाही एक यादव मानित होतो. आणि आपण जाऊ लागला म्हणजे मी आपणास आपली शपथ घालीत होतो. माझे तुमच्या बरोबरीने एका आसनावर बसणे किंवा तुमचा शब्द मोडणे हे वा अशा गोष्टी अतिपरिचयामुळे पुष्कळ वेळा घडल्या आहेत. म्हणून हे अनंता, आता अशा अमर्यादेच्या माझ्या हातून घडलेल्या किती म्हणून गोष्टी सांगू, तर मी सर्व अपराधाची रासच आहे. म्हणून हे प्रभू, तुमच्या समक्ष किंवा पश्चात जितक्या म्हणून माझ्या हातून वाईट गोष्टी घडल्या असतील तितक्या आपण आईप्रमाणे पोटात घालाव्यात. महाराज, एखाद्या वेळ नद्या गढूळ पाण्यात येऊन समुद्रास मिळाल्यास, एखाद्या वेळेस नद्या गढूळ पाण्याला घेऊन समुद्रास मिळण्यास येतात, तेव्हा त्या गढूळ पाण्याला समुद्र आपल्या पोटात समाविष्ट करून घेतले पाहिजे. त्याविना दुसरा उपाय नसतो. त्याप्रमाणे प्रीतीने म्हणा अथवा चुकीने म्हणा, देवा, माझ्याकडून तुम्हाला विरुद्ध अशी जी भाषणे बोलली गेली ती हे मुकुंदा सहन करून पोटात घाला. तुमच्याशिवाय कोण पोटात घालील? देवा, तुमच्या सहनशीलतेमुळे, क्षमत्वामुळे ही क्षमा पृथ्वी प्राणीमात्राचा भार सहन करण्यास समर्थ झाली आहे. पृथ्वीकडे जो गुण आहे तो तिचा स्वतःचा थोडी आहे, देवाने तिला प्रदान केलेला आहे. म्हणून हे पुरुषोत्तमा, जितकी तुमची विनंती करावी तितकी थोडीच आहे. तर आता हे अतर्क्या श्रीकृष्णा, तुमचा दास म्हणवलेला मी तुम्हाला शरण आलो आहे, तर मला माझ्या या सर्व अपराधाची क्षमा करावी. श्लोक क्रमांक 43. तू या चराचर लोकांचा जनक व पूज्य फार मोठा गुरु आहेस, ज्यांचा प्रभाव अप्रतिम आहे. अशा हे श्रीकृष्णा, या तिन्ही लोकासही तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही, मग तुझ्यापेक्षा अधिक कुठून असणार? हे श्रीकृष्णा, तुमचा महिमा मी आता यथार्थ जाणला आहे. देवा, तुम्ही या चराचरात्मक विश्वाचे उत्पत्तीस्थान आहात. देवा, तुम्ही विष्णू, शंकर आदी करून सर्व देवांचे परमदैवत आहात आणि वेदांनाही पडवणारे मूळ गुरु तुम्हीच आहात. हे श्रीरामा, तुम्ही गंभीर असून सर्व भूतांच्या ठिकाणी तुमची समदृष्टी आणि समव्याप्ती आहे. तुम्ही सर्व गुणात अप्रतिम असून तत्वता अद्वितीय आहात. तुमच्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही. हे सांगावयास कशाला पाहिजे? तुमच्यापासून निर्माण झालेले जे आकाश आहे त्यातून सर्व जग सामावले आहे. त्यात तुमच्या बरोबरीचे दुसरे कोणी आहे असे म्हणणेच लज्जास्पद होय. तुमच्यापेक्षा दुसरा कोणी अधिक आहे ही तर गोष्टच बोलावयास नको. म्हणून सर्व त्रिभुवनात तुम्ही एकच असून तुमचा सदृश्य, बरोबरीचा किंवा तुमच्याहून अधिक दुसरा कोणीही नाही व तुमचा महिमा अगाध आहे. तो वर्णन करण्यास आम्ही सर्वथा असमर्थ असल्यामुळे ते कसे वानावे हे कळत नाही. बघा, श्लोक क्रमांक 44. म्हणून शरीर भूमीवर दंडाप्रमाणे ठेवून प्रणाम करून मी सर्वांचा ईश्वर व स्तुतीला पात्र अशा तुला प्रसन्न करतो. देवा, बघा, दंडवतच घातले डायरेक्ट. 66 काय? म्हणून सर्व त्रिभुवनात तुम्ही एकच असून
तुमच्या सादृश्य बरोबरीचा किंवा तुमच्याहून अधिक दुसरा कोणी नाही व तुमचा महिमा अगाध आहे, तो वर्णन करण्यास आम्ही तुमचा असमर्थ असल्यामुळे कसे वानावे हे कळत नाही. मागे आलेले तशा ओळी बऱ्याच. शरीर भूमीवर दंडाप्रमाणे ठेवून प्रणाम करून मी सर्वांचा ईश्वर व स्तुतीला पात्र अशा तुला प्रसन्न करतो. देवा, पुत्राचा अपराध पिता जसा सहन करतो, मित्राचा अपराध मित्र जसा सहन करतो, प्रियेचा पत्नीचा अपराध प्रिय पती जसा सहन करतो, तसा तू माझा अपराध सहन करण्यास योग्य आहेस. याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंतास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याला अष्टसात्विक भावाचे भरते आले. ते मागे घेतले ना अष्टसात्विक भावाचं, आपण आलं तुमचं तुम्हाला माहिती. याप्रमाणे बोलून अर्जुनाने भगवंतास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याला अष्टसात्विक भावाचे भरते आले. मग गहिवरून म्हणू लागला, प्रसन्न व्हा, प्रसन्न व्हा देवा, मला अपराधरूपी समुद्रातून बाहेर काढा. तुम्ही आमचे नातेवाईक आहात. अशा समजुतीने तुम्हाला विश्व सुहृदयाला मी कधीच मान दिला नाही व तुम्ही सर्व विश्वाचे ईश्वर आहात असे कोणी म्हटले तर उलट आम्ही त्यांचे आश्चर्य करून आपल्याच ऐश्वर्याची घमेंड केली. भीष्माचार्याला पण पटायचं नाही कृष्णदेव आहेत म्हणून. वास्तविक आम्हीच तुमचे वर्णन करणे योग्य असताही सभेमध्ये जो तुम्ही प्रेमाने माझे वर्णन करावे तो गर्वाने चढून जाऊन मी अधिक बडबड करीत होतो. हे मुकुंदा, असे जे माझे हातून एक ना अनेक अपराध झाले आहेत, त्या सीमा अशी नाहीच, म्हणून त्या साऱ्या अपराधापासून रक्षण करा. अहो, अशी तुमची प्रार्थना करण्याची देखील योग्यता माझ्या अंगी नाही. पण लहान मूल जसे बापाशी लढिवाळपणाने बोलते त्याप्रमाणे मी म्हणतो, प्रभू, पुत्राच्या हातून पुष्कळ अपराध घडले असले तरी पिता दुजाभाव सोडून जसे ते सर्व सहन करतो तसे महाराज माझे सर्व अपराध तुम्ही सहन करा. 37 फक्त ओळ बघतो. 67 ऐसे अर्जुन म्हणते. मग पुढती दंडवत घातले ते सात्विकाचे आले भरते तया. तुझं विश्वसुद्धा कधी सोयरेपणे म्हणून मानले. मग म्हणत असे प्रसिद्ध वाचा होतसे सद्गत काळीची अपराध समुद्राने माते. राहू द्या, नकोय. देवा, त्याप्रमाणे मी प्रभू पुत्राचा हातून पुष्कळ अपराध घडले असते तरी पिता दुजाभाव सोडून ते सर्व जसे सहन करतो तसे महाराज माझे सर्व अपराध तुम्ही सहन करा. देवा, मित्राचा उद्धटपणा जसा बरोबरीचा मित्र निवांतपणे सहन करतो तसे माझ्या हातून घडलेले सर्व अपराध तुम्ही सहन करा. ज्याप्रमाणे आपल्या आवडत्या मित्राकडून आपला सन्मान व्हावा अशी कधी कोणी मुळीच अपेक्षा करीत नाही, त्याप्रमाणे राजश्वी यज्ञात तुम्ही उष्टी की हो काढली, याला काय म्हणावे, पण आता याची क्षमा करावी. 75 बघूया. प्रियाची या ठाई सन्मान प्रिय न पाहे सर्वता जाण, तेवी उचिष्ट काढिले आपण ते क्षमा कीजे. बघा, किंवा आपला एखादा जिवलग स्नेही भेटल्यावर आपण जितकी संकटे मागे अनुभवलेली असतील तितकी त्याला सांगण्यात कधीही काही संकोच वाटत नाही. अथवा जिने आपले तन मन इत्यादी सर्व मनोभावाने आपल्या पतीस अर्पण केले आहे अशा पतिव्रता स्त्रीची व पतीची भेट झाल्यावर जशी तिच्या मनातील गोष्ट पतीला सांगण्याशिवाय तिच्याने राहवत नाही, त्याप्रमाणे प्रभो माझे अपराध क्षमा करण्यास मी तुम्हास विनंती केली. परंतु मला काही आणखी एक गोष्ट विचाराविषयी वाट आहे काय? विचाराविषयी वाट आहे कारण वाटत आहे कारण का वाट आहे वाटत, इथं वाट आहे कारण वाट आहे विचाराशी वाटत आहे. अजून एक मला विचारावं असं वाटतंय. 45 नंबर. यापूर्वी मी दुसऱ्या कोणी न पाहिलेले विश्वरूप पाहून द्रष्ट झालो होतो व भयाने माझे मन अतिशय व्याकुळ झाले आहे. हे जगन्निवासा, हे देवा, हे देवेशा, प्रसन्न हो, तेच रूप मला दाखीव. श्रीकृष्णा, तुमच्याशी सलगी करून विश्वरूप दाखवा असा म्हणून जो छंद घेतला तो आपण अत्यंत दयावंत मायबापांनी पुरविला. कौतुकाने अंगणात कल्पतरू लावण्याची व कामधेनूचे वासरे
वासरू खेळावयास देण्यासारखी माझी हौस आपण पुरवली. तसेच मी साध्या फाशाच्या ऐवजी नक्षत्राच्या फाशांनी डाव खेळावा व चेंडू ऐवजी चंद्रच मला आणून द्यावा, अशापैकी ही माझी सर्व हौस होती. तरीही तुम्ही मातेप्रमाणे तो छंद पूर्ण केला. जे अमृत थोडके मिळवण्यासही अतीव परिश्रम पडतात, त्याचा 4 महिने पाऊस पाडला आणि सर्व जमीन पेरण्यासाठी उत्तम परीने तयार करून तिच्या प्रेमाने वाफ्यातून चिंतामणीचीच पेरणी केली. याप्रमाणे प्रभो सर्व गोष्टी मला दिल्या व माझे पुष्कळ लाड करून मला कृतकृत्य केलेत. आणि जे तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवले त्या विश्वरूपाची गोष्ट शंकर ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकली नाही. 83 आहे का ती ओळ आपल्याकडं? ती वेगळी. मग बघा मी त्या दिवशी बोललो होतो ना शंकर आणि ब्रह्मदेव. 83 बघा. ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवे लळा पाळीला तुम्ही, दाविले जे हरी दाविले जे हरब्रह्मी, नायिके जे काणी. 83 घ्यायची आणि आता मागची कोणती घ्यायची? 68 आणि 69 नाही 67 आणि 68. ऐसे अर्जुन म्हणतले मग पुढती दंडवत घातले. मागची 67 68 आणि आता याला जुळती ती पा कोणती घेतली होती आता? 83. ऐसा कृतकृत्य केलो स्वामी, बहुवेला पाळीला तुम्ही. बघा अष्टसात्विक भाव झाले. त्याच्यानंतर त्यांनी दंडवत घातले, अष्टसात्विक भाव झाले आणि तुम्ही माझं लळ पुरवले आणि मला काय काय दाखवलं तुम्ही. एक वाक्य तिथे येतंय का? मग म्हणतसे प्रस्मित वात होते सद्गत, काढीची अपराध समुद्रने माते. देवेशी सलगी ती विश्वरूपाची आळी घेतली, मायबापा पुरवली स्नेहाची. श्रीकृष्णा तुमच्याशी सलगी करून विश्वरूप दाखवा तो छंद घेतला, तो आपण अत्यंत दया म्हणून मला पुरविला. कौतुकाने अंगणात 79 तरी देवेशी सलगी केली. थांबा, हे विश्वरूपाची आळी घेतली ते मायबापे पुरवली स्नेहाची. 79 अर्थ वाचा साहेब. चालेल, राहू द्या. याप्रमाणे प्रभू सर्व गोष्टी मला दिल्या, माझे पुष्कळ लाड करून कृतकृत्य केलेस आणि जे तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवले ती विश्वरूपाची गोष्ट शंकर आणि ब्रह्मदेव यांच्या कानीही देखील ऐकली नाही. बघा ना केवढं मोठं हे धाडसाचं वाक्य आहे. सामान्य गोष्ट आहे का? या असं तुम्ही म्हणा बरं. म्हटलंच पाहिजे, आहेच तेवढे आपल्याला बाबांची पुण्याईनी बाबांच्या कृपेने आपल्याला इथपर्यंत नेलं जे ब्रह्मदेवांच्या. कारण त्यांना जेव्हा त्रिभुवन चालवायचं तेव्हा गुण आणि दोष आणि कर्म पाहावं लागतील. आणि तुम्हाला सांगितलं सरसगट त्यांना कोणाबद्दल समबुद्धी त्यांची तशी राहू शकणार नाही. त्यांना जेव्हा हे चालवायचं तेव्हा ही गोष्ट त्यांनी कानांनी देखील ऐकली नाही आणि ही प्रत्यक्ष पाहिली. 79 पण घ्या आता. ती पाहिली, मी म्हटलो मला दाखवली आणि यांना मात्र ऐकायला सुद्धा नाही कानांनी भेटली. 83 म्या ऐसे कृतकृत्य केलं स्वामी, बहुवे लळा पाळीला तुम्ही, दाविले हे हरब्रह्मी नायकीचे काणी. मग ते त्यांच्या दृष्टीस कोठून पडणार हे पहा. उपनिषदासही ज्याची भेट झाली नाही ते आपले अंतरंगातील गुह्य विश्वरूप तुम्ही माझ्याकरता उघड करून दाखवले. कल्पाच्या आरंभपुरी आजच्या घटकेपर्यंत जितके माझे जन्म होऊन गेले त्या सर्व जन्मात प्रत्येक जन्माची मी झाडा घेऊन पाहतो आहे, परंतु या विश्वरूपाची गोष्ट कधी मी ऐकली आहे किंवा पाहिले आहे असे आढळण्यात येत नाही. 83 आणि 84 पण घ्यायची. 84 एक मिनिट फक्त. मा देखवयाची केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी. मा देखवयाची केवती गोठी. मा म्हणजे कोणी? मी का? याप्रमाणे मग ते त्यांच्या दृष्टीस कुठून पडणार? कोणाच्या? हरिहरनला जॉईंट आहे ती वाक्य. मा बघा, नायकीचे काणी मा देखावया केवती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी, ते जिवारीच्या गाठी मज लागी सोडिली. बा 84 पण घ्यायची. उपनिषदांना नाही, शंकर भगवानांना नाही, त्यांना ऐकायला उपनिषदांना सुद्धा नाही. ते कशाचे पुरस्कार? ते उपनिषद ज्ञानकांडाचा पुरस्कार करणारे तरी सुद्धा नाही. मग ते त्यांच्या दृष्टीस कोठून पडणार हे पहा. उपनिषदांनी ज्यांची भेट झाली नाही
ते आपले अंतरंगातील गुह्य विश्वरूप तुम्ही माझ्याकरता उघड करून दाखवले. ही देणगी आहे संतांची. हे झालं त्याने म्हणायचं काय सांगू आता संतांचे उपकार. वाजवायला शिकवलं, गायला शिकवलं, कीर्तन करायला शिकवलं, 8-8 दिवसाचे प्रोग्राम करायला शिकवलं. हे घडलं पाहिजे जगामध्ये. ब्रह्मदिसे उघडे म्हणे मुक्ताबाई ऐक चांग देवा खरे आणि रोकडे. हे विश्वरूप असं जे दाखवतात ना, त्यावेळेला तुकोबारायाच्या मुखातलं वाक्य काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती काय द्यावे त्यांशी, काय सांगू आता. हे त्यावेळेला म्हणू शकतो की अशक्य कोटीतली गोष्ट माझ्यासाठी शक्य केली बाबाजी चैतन्याने. मला बॉल पाहिजे होता, चेंडू खेळायला पाहिजे होता, चंद्र आणून दिला. अजून काय कौतुकाने कामधेनूची वासरेच खेळायला दिली. खोटी खोटी खेळणी देत नाहीत लोक. डायरेक्ट कामधेनूचं वासरू दिलं. अजून काय दिलेलं त्यांनी सांगितलं, अमृतात थोडे मिळवण्यासाठी पण 4 महिने पाऊसच पाडला. काय सांगू आता संतांचे उपकार. मग ते त्यांच्या दृष्टीच कोठून पडणार. हे उपनिषदांचे जे ती गुह्य विश्वरूप तुम्ही माझ्याकरता उघड करून दाखवले. कल्पांच्या आरंभापासून आजच्या घटकेपर्यंत जितके माझे जन्म होऊन गेले, त्या सर्व जन्मात प्रत्येक जन्माचा मी झाडा घेऊन पाहतो आहे. परंतु या विश्वरूपाची गोष्ट मी कधी ऐकली नाही किंवा पाहिली नाही असे आढळतच येत नाही. अहो बघा तो स्वतःचं सांगतोय, पण या जन्मात माझं कार्यक्रम पत्ते झाला. अहो या विश्वरूपाच्या नुसत्या अंगणात देखील बुद्धी व वृत्तीचे ज्ञान पोचत नाही. ते अंतकरणाने तर त्याची केवळ कल्पनाही करता येत नाही. अशा स्थितीत ते विश्वरूप डोळ्यांनी पाहावयास मिळावे, याचबद्दल गोष्ट बोलावयासच नको. किंबहुना असे पूर्वी कधी कोणी ऐकले नाही किंवा पाहिले नाही. 87 आणि 88 देवा हे तुमचे विश्वरूप तुम्ही मला प्रत्यक्ष डोळ्यांना दाखवल्याने माझे मन आनंदित झाले. परंतु आता अशी मनात एक इच्छा उत्पन्न झाली आहे की तुमच्याशी गोष्टी कराव्यात व तुमच्याशी स्नेह सान्निध्याचा उपभोग घ्यावा आणि तुम्हाला आलिंगन द्यावे. आता असं वाटते म्हणून आता त्या विश्वरूपाला देता येणार नाही. म्हणून आता युक्तीने आता तुम्ही काय करा, सगुण रूप धरा. परंतु अशी एक मनात इच्छा झाली उत्पन्न झाली की तुमच्याशी गोष्टी कराव्या, तुमचा स्नेह सान्निध्याचा उपभोग घ्यावा व तुम्हाला आलिंगन द्यावे. तेव्हा ते सर्वही या अशा स्थितीत करू म्हटले तर तुमच्या अनंत मुखापैकी कोणत्या एका तोंडाबरोबर बोलावे, कोणाला आलिंगन द्यावे. कारण तुमच्या या विश्वरूपाला पार असा नाहीच. म्हणून वाऱ्याबरोबर धावणे जुळणार नाही. अगर गगनाला आलिंगन देणे हेही घडावायचे नाही. तसेच समुद्रात जलक्रीडा कशी करता येईल याकरता देवा या विश्वरूपाविषयी माझ्या मनात भय उत्पन्न झाले आहे. म्हणून हे पुरे झाले. प्रकट झालेले विश्वरूप आटपून घ्या, एवढाच माझा हट्ट पुरवा. हे पहा या चराचराचे सहज कौतुकाने हिंडून अवलोकन करावे. त्यानंतर जसे घरीच विसाव्यासाठी सुखाने राहावे, त्याप्रमाणे तुमचे चतुर्भुज रूप आमच्या विश्रांतीचे स्थान होय. आम्ही सर्व म्हणजे लय फिरण्याची इच्छा असते. चला पंढरपूरला जेवढ्या स्पीडनी जातो ना माणूस, त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनी घरी यायला त्याची स्पीड असते. कधी पण मार्क करा तुम्ही. आपण इकडून मुंबईला जातो ना, मुंबईला जातो इकडून आपण जसं गावाला जातो ना, तर गावावरून येताना ना आमच्या घरचे आमची आई म्हणते तू मुंबईवरून येताना लय आरामशीर येतो रे, पण गावावरून मुंबईला जायचं म्हणले लय तगमग असती, लय पळापळी असती. आता मला सुद्धा जायची इच्छा नाही होत गावाला, पण काय करायचं आता. पण देवाच्या आले मना का जायचं आपलं. असे याचं नादच खुळा आहे, याचं नाद लागलेलं आहे आपल्याला करमत नाही. असे घरी असलो आपण जरी कामात असलो तरी आपलं लक्ष कुठं असणार. जे आले नाही त्यांना काही सामान्य, आपण आलोय ना आपल्यापेक्षा त्यांना जास्त तीव्रता आहे. अरे जमत नाही लय उलगालय. ते ढोबळे साहेब म्हटले आम्ही पोलीसमध्ये काही चर्शी गडी चर्शी त्यांना तिचे कुठून तरी घेऊन जातात, पण नाही भेटली तर त्यांना जेलमध्ये टाकलं रात्रीचं. तर रात्रीचं ते काय करतात, कुठून तरी ब्लेड घेऊन जातात. साप दे 2 लाखे नाही तर नस तोडील, दे 2 लाखे नाही तर लस तोडील. आणि ते असं करायला लागले. आम्हाला जावंच लागतं, कारण आमची जबाबदारी आम्हाला आमच्या पैशाने आणून द्यावं लागते. आम्हा तयाचे व्यसन किंबहुना ते आमचे निधी निधान किंबहुना समाधान ते मिळे
तेव्हाच तोपर्यंत समाधान होत नाही. अशी दुसरी काय की आम्हा तयाचे आम्ही तयाचे करून ध्यान, ते आमचे निधी निधान निज ध्यान. सुरुवात आहे आम्हा तयाचे व्यसन, किंवा ते आमचे निज ध्यान, किंबहुना ते मिळे तै, किंबहुना समाधान ते मिळे तेव्हाच. बघा ते काय वेळेला ठेवलं पाहिजे, नंतर काय उपयोग आहे का नाही. कुठे आलो होतो शिंदे आपण? 94. हे पहा, सहजासहज कौतुकाने हिंडून अवलोकन केले, त्यानंतर घरीच विसाव्याच्या सुखाने राहावे, त्याप्रमाणे तुमचे चतुर्भुज चतुर्भुज रूम तुमचा पाहायचा आहे आम्हाला. हे रूम डोक्यात आहे ना साहेब, हे चतुर्भुज आहे ते सगळे, हे नाही. हे पहा, सहज कौतुकाने हिंडून अवलोकन करावे, त्यानंतर घरीच विसाव्यासाठी, घरी असल्यामुळे रूम आला होता आहे ना. असं लिहिलंय ना, त्यावेळेला कळतं आपलं घरी गेलेलं बरं, आता बस झालं तीर्थयात्रा वगैरे सर्व, आहे की नाही. हे पहा, या चराचराचे सहज कौतुकाने हिंडून अवलोकन करावे, त्यानंतर जसे घरीच विसाव्यासाठी सुखाने राहावे, त्याप्रमाणे तुमचे चतुर्भुज रूपच आमच्या विश्रांतीचे स्थान होय. आम्ही सर्व योगाचा अभ्यास केला तरी त्या योगाने पाहावयास मिळणार नाही हेच, आणि सर्व शास्त्राचा जरी विचारपूर्वक अभ्यास केला तरी मुख्य शास्त्र सिद्धांत तो हाच आहे. आम्ही सर्व यज्ञ केले तरी त्याचे फळ हेच रूप पाहणे हे होय, व याच रूपाकरता सर्व तीर्थयात्रा कराव्या लागतात. आता हे म्हणणं बरोबर नाही हा त्याचं. देव म्हणणार आम्ही स्वीकारत नाही. आणखी जे काही पुण्य अथवा दान आम्ही करू त्याचे फलस्थानी तुमचे चतुर्भुज रूपच हे फक्त होय. याप्रमाणे त्या चतुर्भुज रूपाची जीवास आवड उत्पन्न होऊन ते पाहण्याकरता माझ्या चित्तात लगबग उडाली आहे. तर ही माझी तळमळीची अडचण आपण लवकर दूर करा. अहो, दुसऱ्याच्या मनातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या जगन्निवासा परमपूज्य देवादिदेवा, मला प्रसन्न व्हा. आता तो असं आहे, लगेच येतं हे लगेच बघ असं माझं रूप, असं तो करून टाकणार. 47 पासून आपण बघायचं आहे, 46ला थांबू. 47ला खूप मोठी गडबड होणार आहे. 47ला देव त्याला लय झापडणार. आता किती चांगला असला तरी काही कौतुक नाही करणार. आता मी मस्तकास मुकुट घातलेल्या, गदा घेतलेल्या व हातात चक्र घेतलेल्या तुला पूर्वीप्रमाणेच पाहण्यास इच्छितो. ज्याला सहस्रभाव आहेत व सर्व विश्व ही ज्याची मूर्ती आहे, अशा देवा त्यात पूर्वीच्या चतुर्भुज रूपाने तू प्रगट हो. 46 नंबरचा श्लोक वाचला. हे देवा, तुमच्या अंगकांतीचे कठोर वर्णन करावे. ज्या निळवर्णाच्या योगाने नीलकमलास व आकाशासही निळेपणा येतो व इंद्रनील मन्यासही तेजाची झाक शोभा लाभली आहे. या ज्याप्रमाणे पाचेच्या रत्ना सुगंध सुटावा किंवा आनंदालाच हात फुटावेत, असेच भगवंताचे शरीर शोभत होते. त्याप्रमाणे प्रभूचे गुडघ्याच्या आश्रयापासून मुलगा होऊन मांडीवर खेळल्यामुळे मदनाला शोभा प्राप्त झाली. प्रभूने मस्तकावर धारण केलेल्या मुकुटास मस्तकाच्या सौंदर्याने जास्त शोभा आली व देवाच्या अंगच्या प्रभेने शृंगारास शोभा लाभली. आकाशास इंद्रधनुष्याच्या वर्तुळामध्ये आवरून वेष्टिलेला मेघ जसा दिसतो, त्याप्रमाणे गळ्यात घातलेल्या वैजंती माळेने श्रीकृष्ण आवरलेले वेष्टिलेले असे दिसत होते. आता राक्षसांनाही सदा मोक्षपद देणारी कोण, ती प्रभूच्या हातातील उदार गदा व तसेच हातातील सुदर्शन चक्र किती सौम्य तेजाने शोभत आहे. किंबहुना प्रभो, अशी तुमची निवांत सुंदर चतुर्भुज मूर्ती पाहावयास मी उत्सुक झालो आहे. तर आपण ते श्यामसुंदर रूप लवकर धारण करावे. महाराज, हे विश्वरूप पाहण्याचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले आहेत व ते डोळे आता कृष्णमूर्ती पाहण्यास भुकेलेले आहेत. तुमचे गोजीरवाणे सगुण साकार कृष्णरूप पाहण्याशिवाय दुसरी इतर कोणतीही वस्तू पाहण्याची मला इच्छा नाही. ते सगुण रूप जर पाहावयास मिळाले नाही तर त्याच्यापेक्षा या विश्वरूपी माझ्या डोळ्यांना कमी किंमत वाटते. ते सगुण रूप पाहावयास मिळाले नाही तर त्याच्यापेक्षा या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना कमी किंमत वाटते. आम्हाला तुमच्या मूर्ती वाचून ऐहिक ऐश्वर्य रूप
भुक्ती व मुक्ती देणारे काही नाही. या सगुण रूपाशिवाय विश्वात भोग मोक्ष म्हणून काही आहे असे आम्ही मुळीच जाणत नाही. म्हणून हे विश्वरूप आता आवरून चतुर्भुज श्यामसुंदर गोजीरवाणी रूप धारण करा. आपण इथे थांबूया, ठीक आहे ना. ओवी क्रमांक कितीचे? 8 आहे. 608. अध्याय क्रमांक 11. श्लोक ओवी क्रमांक 608ला थांबतोय. श्लोक क्रमांक 46 आल्यानंतर आपण 47 नंबरचा श्लोक वाचणार आहे. उद्यापासून दसऱ्यापर्यंत तर नक्कीच सुट्टी आहे उद्यापासून. आणि दसऱ्याच्या दिवशी जर पुढे करायचं असेल तर आपण मेसेज टाकूया. तोपर्यंत आता 4-5 दिवस तर पक्की सुट्टी आहे, पुढे काही सांगता येत नाही. त्यामुळं जे आले नाही त्यांना खबर द्या की उद्यापासून 8 दिवस 4-5 दिवस सुट्टी आहे. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री ज्ञानेश्वरी तसेच संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मा देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोणी मज द्या पसायलाने जे कांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती माडो. उदा परस्परे करो मैत्र जीवांचे दुरितांचे दिवे राहो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो देवांचे देवते लाहो. प्राणी जात वर्ष सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतल्या होता जागतृचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलते आरव दिवसांचे जन्मनेचे आरांचन मार्कंडचे तापणी. ते सर्वांनी सदा सज्जना सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी दिलोटी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवावेजी. एक मने श्री विश्वेश्वराहो. आहोई लगान बसाहो. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला. हरि ओम शांती शांती.